नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम माझा परिचय सांगतो। माझं नाव वैभव मोरे, मी कावेरी सीडला जिल्हा प्रतिनिधी काम पाहत आहे। आज आपण आहोत निपाण टाकळी, तालुका माझगाव, जिल्हा बीड। आज आपण कावेरी सीडचं 144 KCS 144 हे वाहनाबद्दल पीक पाहणी कार्यक्रमा थ्रू थोडी माहिती घेणार आहोत। तर आपले शेतकरी त्यांचा आपण परिचय जाणून घेऊया। आपलं नाव? मारुती गणपतराव सोळंके, निपाण टाकळी। मारुती सोळंके। बरं, तुम्ही आता 144 वाहन लावले, गेल्या वर्षी किती पॅकेट होते आपल्याकडे? तीन होते, यंदा 11। काय कारण आहे की तुम्ही एवढे लावले? व्यवस्थित वाटलं म्हणून। तर शेतकरी बंधूंनो, सोळंके साहेबांनी गेल्या वर्षी 3 पॅकेट लावले होते, तर ह्या वर्षी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये 11 पॅकेट लावले। तर हे वाहनाचं थोडक्यात सांगतो मी तुम्हाला वैशिष्ट्य। तुम्ही बघू शकता की बोंड एकदम भरपूर बोंडे लागतात आणि जवळजवळ बोंड आहे आणि एकदम मोठं बोंड आहे, 5 पाकळ्याची बोंड। ही लाईन तुम्ही बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 बोंडांची संख्या भरपूर आहे। आणि टोटल प्लॉट आपण जर बघितला 18 पॅकेटचा हा प्लॉट आहे। इतर वाहनाची तुलनेत त्यांना गेल्या वर्षी चांगला आवरेज आल्यामुळे ह्या वर्षी गेल्या वर्षी 3 पॅकेट लावले होते, तर ह्या वर्षी त्यांनी 11 पॅकेट लावले। तर त्यांना चांगला आवरेज आल्यामुळे त्यांनी 11 पॅकेट लावले। ह्याचं सगळ्यात महत्त्व जर बघितलं, रोग शोषण करणाऱ्या किडी ह्यांना सुद्धा कमी प्रमाणात बळी पडणारं वाहन आहे। दुसरी गोष्ट, लवकर तयार होतं, त्यामुळे तुम्ही रब्बी पीक सुद्धा घेऊ शकता। आणि बोंड एकदम ओपन प्लॅन्ट असल्यामुळे बोंड सुद्धा फुटायला चांगले फुटत आहे, त्यामुळं शेतकऱ्याला हे आवडतं वाहन आहे। ह्या वर्षी मॅक्झिमम शेतकऱ्यांनी कावेरी कंपनीचं 144 वाहन लावून बघावं। एकदम जबरदस्त, तुमच्या समोर डोळ्यासमोर प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता। एकदम फळफांदीतलं अंतर जवळ, बोंड साईज मोठे, बोंड मोठा असून 5 पाकळ्याचं बोंड आहे, त्यामुळे काय होईल, बोंडाचं वजन सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं भरलं जातं, त्यामुळे शेतकऱ्याला निश्चित याचा फायदा होतो। तर येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हे वाहन लावतं। तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्याला या वाहनाबद्दल? व्हरायटी नंबर 1। तर व्हरायटी एकदम चांगली आणि जास्त शेतकऱ्यांनी लावू शकतो।